नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सूरज मुलानी ब्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता आपण आलेलो आहे पाठीमागं साईडला, जर तुम्ही बघत आहे मार्लेश्वर देवस्थानला आलेलो आहे. तर मार्लेश्वरचं जे धबधबे वगैरे जे आहेत किंवा जे हे आपलं शिव मंदिर जे आहे याची माहिती जी आहे ती मी तुम्हाला पूर्ण आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, तुम्ही जे आता समोर बघताय ते मार्लेश्वर देवस्थानाची समोरची जी कमान आहे ती कमान आहे. तर ट्रॅफिक खूप असल्यामुळे ह्या कमानीपासून जवळपास 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावर आम्ही गाडी लावली आणि तिथून चालतच आम्ही इथपर्यंत आलेलो आहे मित्रांनो. आणि इथून पुढे पण थोडंसं अंतर आहे. त्यानंतर पुढं परत चालत आपल्याला वर मंदिराकडं जायचं आहे मित्रांनो. मार्लेश्वर देवस्थानाकडे जाण्यासाठीची जी मुख्य कमान आहे, आता आपण जी पाठीमागं कमान बघितली तिथून आतमध्ये गाड्या वगैरे पार्किंग होतात आणि इथून जे आहे ते चालत जावं लागतं मित्रांनो. तर आता इथून पायऱ्या वगैरे चालू जातात, म्हणजे चालू झालेल्या आहेत. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्या चढाव्या लागणार आहेत मित्रांनो. तर स्टॉल वगैरे जे आहेत ते सगळे पायऱ्यांच्या साईडने आहे आणि डोंगराचं जे आहे ते वातावरण तुम्ही एकदम थंडगार असं वातावरण आहे. थोडा थोडा पाऊस पण होत आहे मित्रांनो. तर या ज्या पायऱ्या ज्या आहेत ते मित्रांनो 500च्या आसपास या पायऱ्या आहेत आणि या पायऱ्या चढून आपल्याला वरच्या साईडला जायचं आहे. असे साईडला जे म्हणजे पायऱ्यावरूनच इकडच्या साईडला वगैरे छोटंसं पाणी वाहत आहे आणि हे पाणी वगैरे आपल्याला इथं उभं राहून बघता येतं मित्रांनो. मार्लेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात आहे. संगमेश्वर तालुक्यातील मारळ गावाजवळ हे मंदिर आहे मित्रांनो. शिव मंदिर आहे मित्रांनो हे, आणि गुहामध्ये हे मंदिर आहे. तर त्या आतमधील पण मी थोडंसं तुम्हाला दाखवणारच आहे मित्रांनो. नैसर्गिक जी गुहा आहे ती गुहा आपल्याला बघायला भेटते मित्रांनो. सह्याद्रीच्या हिरव्यागार पर्वतरांगाने वेढलेले हे जे आहे ते डोंगर जो आहे आणि त्यामध्ये हे मार्लेश्वर मंदिर जे आहे ते एकदम सुंदर असं दिसतं मित्रांनो. तर ह्या पायऱ्या वगैरे चढताना थोडासा सुद्धा आपल्याला त्रास वगैरे जाणवत नाही मित्रांनो. तर मार्लेश्वर परिसरात जे आहे ते मार्लेश्वर धबधबा किंवा धारेश्वर धबधबा हे प्रमुख आकर्षण आहे. पावसाळ्याच्या परिसरात जर बघितलं तर हा परिसर जो आहे तो एकदम निसर्गरम्य आणि खुलून दिसतो मित्रांनो. मार्लेश्वर मंदिराचं मार्लेश्वर हे नाव जे आहे ते मारळ या गावावरून मारळ आणि ईश्वर या दोन्हीचं मिक्स करून मार्लेश्वर हे मंदिराचं नाव पडलेलं आहे मित्रांनो. तर पावसाळ्यातील मार्लेश्वर जे आहे ते जून ते सप्टेंबर दरम्यान सह्याद्रीच्या हिरवाईने नटलेला असतो. तर आता आपण ऑगस्ट महिन्यात आलेलो आहे, त्याच्यामुळे इथं एकदम मस्तपैकी बघायला भेटतं. मार्लेश्वर मंदिराची जी आहे ती मुख्य गुहा तर आपल्याला समोर बघायला भेटते मित्रांनो. तर इकडून लाईन वगैरे होती, परत आम्ही पाठीमागं जाऊन परत लाईननं आलेलो आहे मित्रांनो आणि लाईननं येऊन परत दर्शन आतमध्ये घेतलेलं आहे. तर हे तुम्ही बघू शकताय. तुम्ही अशा प्रकारे मंदिर वगैरे जे आहे किंवा जे महादेवाची पिंड वगैरे जे आहे ते आपल्याला बघायला भेटते. आतमध्ये अंधार आहे सगळा, लाईटिंगची वगैरे सोय केलेली नाही आहे मित्रांनो. तरी पण व्यवस्थित सगळे आपल्याला बघायला भेटलं. तर इकडच्या साईडला जर बाहेर आल्यानंतर बघितलं तर असे धबधबे वगैरे जे आहेत ते आपल्याला एकाच ठिकाणी असे भरपूर असे धबधबे आहेत ते बघायला भेटतात. त्याच्याजवळ आपण जाऊ शकत नाही मित्रांनो. खाली एक मंदिर आहे पण तिकडचा प्रवेश सध्याला बंद आहे. पावसाळ्यात तिकडचा प्रवेश बंद असतो. आत्ता मित्रांनो श्रावण महिना चालू आहे तरी पण इथं गर्दी आहे. पण मार्लेश्वरची मकर संक्रांतीची यात्रा जी आहे ती प्रसिद्ध आहे. या काळात मोठ्या संख्येने भाविक इथे येत असतात. स्थानिक परंपरेनुसार मार्लेश्वर आणि देवी गिरिजाई यांच्या विवाहाशी ही यात्रा जोडलेली आहे मित्रांनो. आणि त्यामुळंच इथली जी यात्रा आहे ती भरपूर अशी मकर संक्रांती म्हणजे जानेवारी महिन्यात एकदम खुललेली असते. तर त्यावेळेस पण थंडीचं वातावरण वगैरे मस्त असतं आणि एवढा मोठे सगळे धबधबे वगैरे वाहत नसतात. त्याच्यामुळे इतकं जास्त हिरवळ नसते, पण तरी पण बघण्यासारखं वातावरण असतं मित्रांनो. सगळी जे आपली गँग आहे ना ही सर्व आपण सकाळपासून फिरतोय आणि हे सगळे आपण आता मार्लेश्वरला आलेलो आहे. इकडे पाठीमाग बघू शकताय तुम्ही कसे धबधबे आहेत काय आहेत. तर अशा प्रकारे मित्रांनो मार्लेश्वरचा ह्या शिव मंदिराचा आणि ह्या धबधब्यांचा हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितलाच आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर ठीक आहे, मग भेटूया अशाच एखाद्या मजेदार आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.